प्रेम पैसे बघून करता येतं का? मग तुम्हाला संसार त्या व्यक्तीशी करायचा आहे की त्याच्या पैशाशी? मला काय वाटतं माहितीये का, आपली आई आपल्यावर प्रेम करते, पण ती ते कधी दाखवते? पण तिने वाढलेल्या जीवनामध्ये ते प्रेम जाणवतं की? म्हणजेच काय, प्रेम ही दाखवण्याची गोष्ट नाहीये, समजण्याची गोष्ट आहे. एका मनात उमटणाऱ्या भावना दुसऱ्या मनाने समोरच्या मनाची परवानगी न घेता अलगदपणे स्वतःहून झेलून घेणं म्हणजे प्रेम. आपल्याला समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे हे दाखवायची गरज नाही, ते त्या व्यक्तीला आपोआप समजून येतं. आणि नाही समजत आहे तर त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाहीये. एकमेकांना अनोळखी असणारे प्रवासी ओळखीचे होऊन सोबती होऊन हातात हात घेऊन प्रवास करतात, त्यालाच प्रेम म्हणतात. आणि त्या प्रवासाला संसार. बर, नेमकी कशी मुलगी हवी आहे तुला? चांगला प्रश्न आहे, पण या प्रश्नाचं उत्तर आहे ना, मला पण अजून सापडलं नाही. कदाचित त्या दिवशी सापडेल ज्या दिवशी मी प्रेमात पडेल किंवा मला माझं प्रेम सापडेल. पण मग काय करणार की हीच तुझी होणारी सोबती आहे? सोपं आहे. जिला बघता क्षणी माझ्या आजूबाजूची वेळ थांबेल, तिच्या डोळ्यामध्ये मी कायमचा लॉक होऊन जाईल, तिच्या हृदयाची स्पंदनं मला माझ्या हृदयापर्यंत जाणवतील, तिने मारलेल्या हाकेला माझ्या मनाला ती जाणवतील. तीच माझी सोबती, तीच माझी राधा आणि तिचा मी कृष्ण. आणि जर खरं प्रेम असेल ना, तर ही ही दुनिया, ही सारी दुनिया उन्हें मुझसे मिलने के लिए साजिश करेगी. तुला हवी असणारी मुलगी मिळाली नाही तर? नाही नाही, असं नाही होणार, नाही होणार, असं नाही होणार, नाही होणार. पुन्हा जर हा प्रश्न विचारलास ना, तर मी विसरून जाईल की तू माझा मित्र असते. हे हे असे प्रश्न विचारत नको जाऊस. हा, हे बघ, मला जे पाहिजे असतं ना, ते मला मिळणार, ते मिळणारच असतं. आणि जर नाही मिळालं ना, तर मी त्या दुनियाला माझ्या पायाने तोडवतो. आणि जे मला मिळवायचंय ना, ते मिळवतोच. अरे, तुम्ही इतके शॉक होऊन काय बघताय? प्या प्या, चहा प्या, चहा प्या, एन्जॉय.